नमस्कार. आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं, कधी भीती तर कधी चिंता. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत. आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मन शांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे. मित्रांनो, आपण म्हणतो की आपण स्वतंत्र आहोत, पण खरंच आपण मुक्त आहोत का? आपण आपल्याच इच्छा, अपेक्षा आणि वासनांच्या जाळ्यात अडकलो आहोत. हजारो वर्षांपूर्वी संत मुक्ताबाईंनी एका अभंगातून आपल्याला या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला होता. आपण मूळचे कोण होतो आणि आज काय झालो आहोत. जर तुम्हाला जीवनातील तणाव, आसक्ती आणि अस्वस्थतेतून कायमची सुटका हवी असेल, तर मुक्ताबाईंचा हा अभंग तुमच्या जगण्याची दिशा बदलून टाकेल. चला तर मग जाणून घेऊया या मंत्राचा अर्थ आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व. मुक्ताबाई म्हणतात, आधी तू मुक्तची होतासी रे प्राणिया. म्हणजे जन्मतः माणूस शुद्ध आणि मुक्त असतो. आपण स्वतःवर ओझी लादून घेतली आहेत. आपल्या सर्व त्रासांचे मूळ वासना, अति इच्छा, आसक्ती आहे, हे हा अभंग अत्यंत परखडपणे सांगतो. जगात सर्व काही मिळवूनही जी शांतता मिळत नाही, ती केवळ हरिनामाने, स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडून घेतल्याने मिळते, हे यात अधोरेखित केले आहे. दिवसातून एकदा तरी विचार करा की मी जे करतोय ते माझ्या आनंदासाठी आहे की केवळ वासनेपोटी. विषय ओढी, मटेरियलिस्टिक डिझायर्स कमी करून नाम, इनर पीस, फोकसकडे वळल्यास मानसिक ताण कमी होतो. आधीचे 8वी, आपण कुठून आलो आणि आपले ध्येय काय आहे याचे सतत स्मरण ठेवल्याने आपण चुकीच्या मार्गाला लागत नाही. मुक्ताबाई एकतत्व धरण्यास सांगतात. जीवनात विखुरलेले असण्यापेक्षा एका ध्येयावर, हरिनामावर लक्ष केंद्रित केल्यास यश आणि समाधान दोन्ही मिळते. आपल्या प्रगतीत अडथळा आणणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपली हव्यास वृत्ती. ती सोडल्याशिवाय हरी परमसुख प्रगट होणार नाही. हरिनाम हे केवळ देवाचे नाव नसून तो एक मंत्रसार आहे, जो मनातील विचारांचा कचरा जाळून टाकतो. न येती गर्भवासी याचा अर्थ असा की ज्याने मनावर विजय मिळवला त्याला पुन्हा पुन्हा त्याच दुःखाच्या चक्रात अडकावे लागत नाही. स्वतः मुक्ताबाईंनी वासना सोडून मुक्तलग, कायमची मुक्ती मिळवली. तोच मार्ग त्यांनी आपल्यालाही सुचवला आहे. हा अभंग आध्यात्मिक प्रगल्भतेचा आणि मानवी मनाला आरसा दाखवणारा एक उत्कृष्ट नमुना आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, आधी तू मुक्तची होतासी रे प्राणिया, परी वासने पापिणिया नाडिलासी. भावार्थ संत मुक्ताबाई म्हणतात की हे जीवा, तुझे मूळ स्वरूप हे मुक्तच आहे. तू जन्मतःच शुद्ध, बुद्ध आणि चैतन्य स्वरूप आहेस. पण या जगात आल्यावर वासनेने तुला ग्रासले आहे. ही वासना म्हणजे केवळ शारीरिक इच्छा नव्हे, तर हे माझे, ते माझे ही आसक्ती. या आसक्तीमुळे तू स्वतःच्या मुक्त स्वरूपाला विसरून संसाराच्या बेड्यांत अडकला आहेस. सामाजिक संदर्भ, माणूस जन्मतः निष्पाप आणि पूर्वग्रहरहित असतो. परंतु समाज आणि परिस्थिती त्याला स्वार्थ, लोभ आणि वासनेच्या जाळ्यात ओढतात. नैतिक धडा, तत्कालीन समाजात कर्मकांडे आणि अहंकाराने माणसाला जखडले होते. मुक्ताई सांगतात की तू मुळात मुक्त आहेस. हे विकार तुझे स्वरूप नाहीत. आपण जन्मतः शुद्ध असतो, पण सामाजिक दबावापोटी चुकीच्या मार्गाला लागतो. वास्तविक उदाहरणे, एखादा सरकारी अधिकारी सुरुवातीला प्रामाणिक असतो, पण अधिक पैसा मिळवण्याची वासना, लोभ, त्याला भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवते. तो मूळचा प्रामाणिक असूनही वासनेमुळे नाडला जातो. सुशिक्षित तरुण केवळ क्षणिक आनंदाच्या वासना ओढीने अंमली पदार्थांच्या आहारी जातो आणि आपले सुंदर, मुक्त आयुष्य उद्ध्वस्त करतो. समजा एखादा आकाशस्थ सूर्य आहे. तो स्वतः प्रकाशमान आणि मुक्त आहे, पण त्याच्या आड जेव्हा काळे कुट्ट ढग, वासना येतात, तेव्हा तो झाकला जातो. ढगांमुळे अंधार झाला तरी सूर्याचा प्रकाश नष्ट झालेला नसतो, फक्त तो झाकला गेलेला असतो. तसेच माणसाचे मूळ सुख आतच आहे, पण आपण बाहेरच्या वस्तूंमध्ये सुख शोधण्याच्या वासनेमुळे दुःखी होतो. दुसरा चरण, आधींचे 8वी, मग घेई परी. हरिनाम जिव्हारी मंत्रसार. भावार्थ, तू तुझे आधीचे रूप आठव. म्हणजेच तू कोण आहेस, कुठून आलास याचा विचार कर. हे आत्मभान जागी करण्यासाठी हरिनाम हाच सर्वोत्तम मार्ग आहे. हे नाम केवळ ओठांवर नको, तर ते जिव्हारी म्हणजे अंतःकरणातून यायला हवे. तो मंत्रांचा सार आहे, जो तुला तुझ्या मूळ स्वरूपाची ओळख करून देईल. सामाजिक संदर्भ, माणसाने स्वतःचा इतिहास आणि मूळ स्वभाव विसरू नये. जेव्हा वासना अडकवते तेव्हा नाम, सद्विचार हाच तारणहार असतो. नैतिक धडा, स्वतःच्या नैतिक मूल्यांची वारंवार आठवण करून देणे हाच जीवनाचा सारांश आहे. वास्तविक उदाहरणे, एखादी कंपनी नफ्यासाठी पर्यावरणाचे नुकसान करते, तेव्हा त्यांना त्यांच्या मूळ उद्देशाची समाजसेवा आठवण करून देणे आवश्यक असते. रागाच्या भरात घेतलेला चुकीचा निर्णय टाळण्यासाठी जुन्या प्रेमळ स्मृती आठवणे आणि शांत राहणे हा मंत्रसार आहे. जसा एखादा राजाचा मुलगा चुकून गरिबांच्या वस्तीत वाढतो आणि स्वतःला गरीब समजू लागतो, जेव्हा त्याला कुणीतरी तू राजाचा पुत्र आहेस हे सांगून त्याची जुनी ओळख आधीचे करून देतो, तेव्हा त्याचे दारिद्र्य संपते. नामाचे स्मरण हे त्या ओळखीसारखे आहे, जे आपल्याला आपल्या ईश्वरी अंशाची आठवण करून देते.
तिसरा चरण आदी मध्य हरी ऊर्ध्व पै वैकुंठ. जाईल वासना हरी होईल प्रगट. भावार्थ सृष्टीच्या सुरुवातीला आदी, प्रवासात मध्य आणि शेवटीही तो हरीच आहे. जेव्हा तू सर्वत्र त्या परमात्म्याला पाहायला शिकशील तेव्हा तुझ्या मनातील स्वार्थी वासना आपोआप गळून पडतील. वासना संपली की तुझ्या हृदयातच वैकुंठ, जिथे भीती किंवा कुंठा नाही असे स्थान निर्माण होईल आणि ईश्वराचा साक्षात्कार होईल. सामाजिक संदर्भ. जेव्हा मानवी व्यवहारात पारदर्शकता आणि ईश्वरी अधिष्ठान येते तेव्हा वाईट विचार आपोआप नष्ट होतात. नैतिक धडा. जर आपले ध्येय उदात्त असेल तर नीच वासनांना मनात थारा मिळत नाही. वास्तविक उदाहरणे. बाबा आमटे किंवा डॉक्टर अभय बंग यांनी जेव्हा आपले जीवन समाजसेवेसाठी हरीसाठी अर्पण केले तेव्हा त्यांच्या मनातील वैयक्तिक सुखाच्या वासना नष्ट झाल्या. निसर्गालाच देव मानून जेव्हा समाज वागतो तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारी वासना कमी होते. एका सोन्याच्या दागिन्याकडे पाहताना जर आपण फक्त दागिना म्हणून पाहिले तर त्यात भेद दिसतात, हार, अंगठी, बांगडी. पण जर आपण सोने म्हणून पाहिले तर सुरुवातीलाही सोनेच होते, घडवल्यावरही सोनेच आहे आणि वितळवल्यावरही सोनेच राहील. असा दृष्टिकोन आला की मनातील भेदाभेद आणि लोभ वासना संपतो. चौथा चरण एकतत्व धरी हरिनाम गोड. येर ते काबाड विषय ओढी. भावार्थ जगात अनेक मार्ग आहेत पण तू फक्त एकाच तत्वावर श्रद्धा ठेव, ते म्हणजे हरिनाम. हे नाम गोड आहे कारण ते शाश्वत सुख देते. याव्यतिरिक्त जे काही सांसारिक विषयांच्या मागे धावणे आहे ते काबाड, कष्टप्रद आणि व्यर्थ काम आहे. विषयांची ओढ माणसाला केवळ थकवते, समाधान देत नाही. सामाजिक संदर्भ. समाजात अनेकदा दिखाव्याला काबाड महत्त्व दिले जाते पण खरे सुख एकात्मतेत आणि सत्यात असते. नैतिक धडा. बाह्य जगातील चकाकी, विषय ओढी क्षणभंगूर आहे, आंतरिक शांती हेच सत्य आहे. वास्तविक उदाहरणे. आज लोक महागडे फोन किंवा गाड्या केवळ इतरांना दाखवण्यासाठी कर्जाच्या खाईत पडतात. हे विषय ओढीचे काबाड आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या मागे धावणारी पिढी मानसिक तणावात आहे. मुक्ताई सांगतात की हे काबाड सोडून आत्मिक आनंदाकडे वळा. मृगजळाच्या मागे धावणारे हरिण तहानेने व्याकुळ होऊन धावत राहते पण त्याला पाणी मिळत नाही. ते धावणे म्हणजे काबाड आहे. पण जो प्रत्यक्ष जलाशयापाशी हरिनाम जातो त्यालाच तृप्ती मिळते. जगातील भौतिक सुखे मृगजळासारखी आहेत. पाचवा चरण नामपै सांडी वासना पापिणी. एक नारायणी चाड धरी. भावार्थ संत मुक्ताबाई स्पष्ट सांगतात की जर तुला ईश्वराची ओढ चाड लागली असेल तर तुला या पापी वासनेचा त्याग करावाच लागेल. एकाच वेळी वासना आणि उपासना चालू शकत नाही. तुझे पूर्ण लक्ष त्या नारायणाकडे केंद्रित कर. सामाजिक संदर्भ. समाज विस्कळीत होतो जेव्हा प्रत्येकाला वैयक्तिक स्वार्थाची वासना ओढ असते. नैतिक धडा. वाईट सवयींचा त्याग करून एका उच्च तत्वावर नारायण निष्ठा ठेवा. वास्तविक उदाहरणे. सत्तेच्या वासनेपोटी पक्ष बदलणे किंवा तत्वे सोडणे हे पापिणी वासना आहे. याउलट देशहिताची चाड धरणारे नेते समाज घडवतात. मॅच फिक्सिंग. पैशाची वासना सोडून खेळाडूने जेव्हा केवळ खेळाच्या आणि देशाच्या सन्मानाची ओढ धरली तेव्हाच तो खरा खेळाडू ठरतो. एका भांड्यात जर आधीच घाणपाणी वासना भरलेले असेल तर त्यात तुम्ही दूध, भक्ती टाकू शकत नाही. ते दूधही खराब होईल. म्हणून आधी ते भांडे रिकामे करावे लागते. वासना सोडणे म्हणजे ते भांडे रिकामे करणे होय. सहावा चरण मुक्ताई मुक्तलक सांडिली वासना. मुक्तामुक्ती राणा हरिपाठे. भावार्थ येथे संत मुक्ताबाई स्वतःचा अनुभव सांगतात. त्या म्हणतात की मी स्वतः त्या मुक्त अवस्थेशी नाते जोडले आहे आणि वासनेचा पूर्ण त्याग केला आहे. हरिपाठाच्या सतत नामस्मरणाच्या जोरावर मी त्या मुक्तीच्या राणाशी, ईश्वराशी एकरूप झाले आहे. सामाजिक संदर्भ. स्वतः आचरण केल्याशिवाय उपदेशाला महत्त्व नसते. मुक्ताईंनी स्वतः वासना त्यागून मुक्ती अनुभवली आहे. नैतिक धडा. शिस्त आणि सातत्यपूर्ण साधना. हरिपाठ माणसाला बंधनातून मुक्त करते. वास्तविक उदाहरणे. त्यांनी स्वतः ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह पाळून समाजाला सत्य अहिंसेचा मार्ग दाखवल. रोज व्यायाम किंवा योगासने साधना करणारा माणूस आजारांच्या बंधनांच्या विळख्यातून मुक्त राहतो. जशी नदी समुद्राला मिळते तेव्हा तिचे स्वतंत्र अस्तित्व संपते आणि ती स्वतः समुद्र होऊन जाते. मुक्ताबाई म्हणतात, नामस्मरणाने मी तशीच विरघळली आहे. अब माझ्याकडे सांगण्यासारखी कोणतीही वैयक्तिक इच्छा उरलेली नाही. सातवा चरण नामाचेनी घोटे जळती पापराशी. न येती गर्भवासी अरे जाना. भावार्थ हरिनामाचा एक एक घोट अनुभव तुझ्या पापांच्या राशी जाळून भस्म करेल. जो मनुष्य मनापासून नाम घेतो तो पुन्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यात गर्भवासी अडकत नाही. हे सत्य तू नीट समजून घे. सामाजिक संदर्भ. चुकांचे प्रायश्चित्त घेऊन सुधारण्याची संधी प्रत्येकाला असते. नैतिक धडा. सद्विचारांचे घोट वारंवार चिंतन केल्यास जुन्या वाईट कृत्यांचा प्रभाव नष्ट होतो. वास्तविक उदाहरणे. तुरुंगात असताना नामस्मरण किंवा वाचनाने अनेक गुन्हेगार सुधारले आहेत आणि त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे पाठ फिरवली आहे.
नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकलेला माणूस जेव्हा सकारात्मकतेचा घोट घेतो तेव्हा त्याचे मानसिक क्लेश पापराशी जळून जातात. कापसाचा कितीही मोठा डोंगर असला तरी त्याला जाळण्यासाठी एक छोटीशी ठिणगी पुरेशी असते. तसेच युगायुगांची पापं असली तरी हरिनामाची एक ठिणगी ती नष्ट करू शकते. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. प्रिय मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की इतके गॅजेट्स, इतके मित्र आणि इतकी मनोरंजन असूनही आपण आतून रिकामे का आहोत? मुक्ताई सांगतात की आपण बाय डिफॉल्ट आनंदी आणि मुक्त आहोत, ओरिजिनल स्टेट फ्री. पण आपण वासना नावाच्या एका मालवेअरने ग्रासले गेलो आहोत. वासना म्हणजे काय? ती फक्त शारीरिक इच्छा नाही, तर दुसऱ्यासारखं दिसणं, सतत व्हॅलिडेशन मिळवणं आणि वस्तू गोळा करणं ही एक न संपणारी भूक आहे. हीच भूक आपल्याला नाडते म्हणजे फसवते. सोल्युशन काय? मुक्ताई हरिनामाचा सल्ला देतात. याला तुम्ही माइंडफुलनेस डेस किंवा डेस फोकस डेस म्हणू शकता. जेव्हा तुम्ही एका उच्च तत्वाशी, हायर पर्पज जोडले जाता तेव्हा क्षुल्लक गोष्टींमधलं तुमचं इन्व्हेस्टमेंट कमी होतं. हे प्रॅक्टिकल आहे का? नक्कीच. जसं जिममध्ये गेल्यावर बॉडी एका दिवसात बनत नाही, तसंच नामाचा घोट रोज घ्यावा लागतो. हे तुमचं मेंटल बॅलन्स शीट क्लिअर करण्यासारखं आहे. थोडक्यात सांगायचं तर जगाच्या स्पर्धेत स्वतःला हरवू नका. हरिनाम हे एक असं साधन आहे जे तुम्हाला तुमच्या मुळाशी जोडून ठेवेल, ज्यामुळे तुम्ही बाहेरून कितीही बिझी असलात तरी आतून मुक्त राहाल. तुमच्यासाठी आजची कृती. मुक्ताईंचा हा अभंग आपल्याला सांगतो की आपले दुःख हे आपल्या अफाट इच्छांमध्ये वासनेत दडलेले आहे. बाह्य जगात आनंद शोधण्यापेक्षा अंतरातील ईश्वराचा हरी शोध घेणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. आज दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला खूप राग येईल किंवा एखाद्या गोष्टीचा अतिहव्यास वाटेल, तेव्हा फक्त 2 मिनिटे डोळे मिटून मी मुक्त आहे हा विचार करा आणि तुमच्या आवडत्या नामाचा, उदाहरणार्थ विठ्ठल, राम किंवा ओम, शांतपणे जप करा. तुमच्या मनातील अस्वस्थता कशी कमी होते याचा अनुभव घ्या. धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.